त्यांना सांगितलं आमचा गुन्हा दाखल करून घ्या, तर आमचा गुन्हा तर दाखल करायचा सोडलाच, परंतु त्या ठिकाणचे जे एपी आहेत त्यांनीच उलट पक्षी आरोप्यासारखे आम्हालाच प्रश्न विचारले. माझ्या मुलाला वडील नाही राहिले, आई वडिलांना मुलगा नाही राहिला, 2 नंदा आहेत माझ्या, त्यांना भाऊ नाही राहिला, माझं तर कुंकूच पुसलं गेलं, तेव्हा मी तर काय बोलणार. बीड जिल्ह्यामध्ये खुनाच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर हे जुनी प्रकरण जे आहे ते समोर येताना पाहायला मिळतात. परळीमधील संगीत दिगोळ्यांच्या हत्येनंतर तेच संतोष देशमुख यांच्या हत्येपर्यंतचे संपूर्ण प्रकरण आहेत. मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यामध्ये आक्रोश मोर्चे पाहायला मिळाले, मूक मोर्चे झाले आणि लोकप्रतिनिधींनी आवाज उठवल्यानंतर जुनी प्रकरणे जे ते समोर आलेले आहेत. असाच एक प्रकार जे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील घडलेला आहे, जे की सौरभ भोंडवे यांची पाण्यात बुडून हत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांचा आहे, कुटुंबियाचा आहे. हेच ते कुटुंब आहे. मी त्यांच्या कुटुंबियासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. आई असेल, वडील असतील आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी असतील आणि चुलत भाऊ आहेत. माझ्यासोबत सुरुवातीला वडील आहेत. काय प्रकार घडला होता नेमकी? आज जवळपास 13/8/2024 ची घटना ही. 6 महिने झाले. काय घडलं होतं सविस्तर सांगा. सुरुवातीला 13/8/2024 रोजी सकाळी तो गोरख आघाव नावाचा जो फौजी आहे तो आमच्या गल्लीत आमच्या घरी इथं दारासमोर आला. त्यांनी सौरभला घेऊन गावाकडे जायचं असं म्हणून तो काकडे या ठिकाणी गेला आणि दिवसभर ते त्या तिकडंच थांबले. परंतु संध्याकाळी 6:14 त्याच्या आईच्या फोनवर त्याचा कॉल आला आणि कॉल आल्यानंतर 1-2 शब्द बोलता येत नाही तर लगेच कट झाला. म्हणजे आरडाओरडा त्या ठिकाणी चालू होता. त्याच्यानंतर मी बाहेरून घरी आल्यानंतर बरोबर 6:45-7च्या दरम्यान कमीत कमी 7 ते 8 मी त्याला कॉल लावले. रिंग वाजत होती परंतु फोन काही उचलण्यात आला नाही. त्यामुळं मी वारंवार फोन लावत राहिलो. मग मला थोडंसं वेगळीच शंका येऊ लागली. परंतु 9 वाजता मलाच माझ्या पुतण्याचा एक कॉल आला की अशा अशा पद्धतीची उखंड्याच्या तलावामध्ये 4 जण गेलेले आहेत आणि अशी घटना घडली असं मला कळालंय. हे कळताच मी ताबडतोब माझ्याच गल्लीतील एका मित्राची गाडी घेऊन आणि आम्ही घरचे 2-4 जण त्या गाडीत बसून उखंडा तलाव या ठिकाणी गेलो असता सविस्तर त्या ठिकाणी सगळं तलावाची पाहणी केली. परंतु सौरभ कुठंच काय आढळून आला नाही. परत या ठिकाणी पोलीस स्टेशनहून आम्हाला एक कॉल आला की हे त्याच्याबरोबर असणारे जे त्याचे मित्र आहेत ते या पोलीस स्टेशनला आलेले आहेत. तेव्हा आम्ही परत सगळं त्या ठिकाणी तलावाची परिस्थिती पाहून परत पोलीस स्टेशनला गेलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला हे 3 असणारे फौजी आणि ते तिथं पाहायला मिळाले. त्यांच्याबरोबर आम्ही सविस्तर सौरभाबाबत त्यांना विचारलं, सौरभ कुठं आहे? तर त्यांनी आम्हाला उडाउडीची थोडीशी उत्तरं दिली. एक म्हणतो पाण्यात बुडाला, एक म्हणतो कुठे गायब झाला, आम्हाला काहीच माहित नाही. अशा पद्धतीची त्यांची उत्तरं आम्हाला ऐकायला मिळाली. यात काय आमचं समाधान झालं नाही. परत आम्ही त्याच तलावावर परत आलो. परत आल्यानंतर पुन्हा आम्ही त्या ठिकाणी पाहणी केली. परंतु आम्हाला तिथं काही सौरभ आढळला नाही. कमीत कमी 2-3 वाजले असतील आम्हाला रात्रीच्या. परत आम्ही घरी आलो आणि परत दुसऱ्या दिवशी 6 वाजता म्हणजे दिनांक 14ला आम्ही परत उठलो. त्याच तलावावर गेलो, पुन्हा पाहणी केली. परंतु आम्हाला काही त्या ठिकाणी पुन्हा सौरभ काही पाहायला भेटला नाही. मग आम्ही पोलीस स्टेशन यांनाही फोन केला आणि सर्व जे अग्निशामक दल आहेत यांना सगळ्यांना फोन केले, आमदारांना फोन केले. त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि त्यामुळं अग्निशामक दल हे सगळे त्या तलावावर पोहोचले. त्यांनी दिवसभर पाहणी केली. परंतु तरीही काही सौरभ त्या ठिकाणी आढळलं नाही. कमीत कमी 8 ते 9 वाजेपर्यंत त्यांनी त्या तलावात पाहणी केली. परंतु सौरभ काही आम्हाला दिसून आला नाही. परत आम्ही बीडला आलो, आम्ही घरी थांबलो. दिनांक 15 रोजी परत आम्ही त्या तलावावर गेलो. तलावावरून आम्ही परत पाहणी केली. परंतु आम्हाला काही तिथे आढळलं नाही. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेल्यावर आम्ही त्यांना गुन्हा दाखल करून घ्या असं म्हणत असतानाच 10:30 ते 11च्या दरम्यान तीच बॉडी त्या तलावाच्या पाण्यावर तरंगत असलेली दिसली. आम्ही ताबडतोब तलावावर आलो आणि पुढील प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली. काय म्हणजे मला असं म्हणायचंय, 13 तारखेला तुमचा मुलगा इथून बाहेर गेला, कोण त्याच्यासोबत आलं होतं, काय घडलं होतं नेमकी, आणि त्यांचे काय रिलेशन होते किंवा काय संबंध होते, काय म्हणजे दररोज ते घरी येत होते का, काही मित्रपणा होता का, काय होतं नेमकी? त्यांचा मित्रपणा हा बाहेरच होता, घरी कधी येत नव्हते. परंतु गावाकडे काहीतरी कार्यक्रम आहे असं तो आघाव म्हणून याला तो घेऊन गेला आणि मला वाटतं त्याच्यानंतर बरेच दिवस झाल्यानंतर ते ज्या धाब्यावर जेवत होते, मला वाटतं 2-3 दिवस ते सारखे त्या ठिकाणी जेवत होते
त्या ठिकाणी बिलावरून काहीतरी कुरबूर झाली असं आम्हाला काही लोकांनी कुरबूर करता करता आमच्या लक्षात आलं आणि त्याच बिलावरून मला वाटतं यांनी त्याला पाण्यात नेऊन मारला असावा असा आमचा त्यांच्यावर संशय आहे. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर काय घडलं, पोलिसांनी तुम्हाला काय उत्तर दिलं, अधिकारी काय म्हटले तिथले, आणि ज्यावेळेस हे संपूर्ण तुमचा मुलगा गेलाय, दुर्दैवी घटना, अशी कोणा वेळेवर नाही, मात्र हे संपूर्ण घडत असताना पोलिसांची भूमिका काय होती नेमकी? आम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमचा अगोदर सगळा विधी उरकून घ्या आणि नंतर आपण त्याचा संदर्भातले जे गुन्हा वगैरे आहे या पायर आपण फाडूया. नंतर आम्ही आमचा कार्यक्रम विधी आटोपून घेतल्यानंतर त्यांना भेटायला गेलो. त्यांना सांगितलं आमचा गुन्हा दाखल करून घ्या. तर आमचा गुन्हा तर दाखल करायचा सोडलाच, परंतु त्या ठिकाणचे जे एपी आहेत त्यांनीच उलट पक्षी आरोप्यासारखे आम्हालाच प्रश्न विचारले, तुमच्यावरच गुन्हा दाखल केला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला कुठं जायचे ती जा, मी गुन्हा काय दाखल करू शकत नाही, अशा पद्धतीची उत्तरं देऊन आम्हाला त्या ठिकाणाहून त्यांनी निष्क्रिय होऊन परत पाठवून दिलं. कोण एपीआय कोण होते? अनमोल केदार हा त्या ठिकाणचा एपीआय आहे. त्यानंतर पुन्हा आम्ही 2-4 दिवसांनी परत गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी गेलो, परंतु पुन्हाही आम्हाला त्यांनी अशी उत्तरं दिली की मी गुन्हा दाखल करून घेणार नाही, तुम्ही SP कडे जा, कुठं जायचं तिथं जा, एवढंच नाही तर माझी खुर्चीच्या खाली जरी झाली माझी खुर्ची तरी हरकत नाही. कोणाचा राजकीय विरोध असतो, कोणाचा असू शकतो, काय वाटतंय तुम्हाला नेमकी घटनेच्या पाठीमागे कोण आहे? कारण एक नोकरदार, एक शिपाई, कोणाचा तरी वरद असल्याशिवाय एवढ्या वरच्या लेवलची भाषा वापरत नाही हे मला त्या ठिकाणी जाणवलं आणि त्यामुळंच त्यांनी आमचा गुन्हा दाखल करून घेतला नाही. यासाठी मला असं वाटतं की या एपीआयचे त्या मुलांचे यांचे सगळ्यांचे CDR तपासायला पाहिजेत. ज्या ठिकाणी ते जेवले त्या ठिकाणचे कॅमेरे तपासले पाहिजेत. बारकाईने त्या धाब्यावाल्याची चौकशी केली पाहिजे, म्हणजे आपल्याला याच्यातून काहीतरी आउटपुट बाहेर आपली येईल असं मला वाटतं. तुमचा रोष नेमकी कोणावरती आहे? एवढं संपूर्ण प्रकरण घडलं, तुमचा मुलगा त्याची पाण्यात बुडून हत्या केली असा तुमचा आरोप आहे, त्यांचं म्हणणं आहे की पाण्यात बुडून तो गेला, मात्र याच्या पाठीमागे, घटनेच्या पाठीमागे कोण असं वाटतंय, कोणाचा वरद असते, राजकीय काही वरद असतं याच्या पाठीमागे? आता नेमकं आपल्याला राजकीय वरद असतं खुनाच्या बाबतीत आहे की नाही हे आपल्याला निश्चित सांगता येणार नाही, परंतु या मुलांनी जर काही त्या बिलावरून जर काही प्लॅन केला असला आणि त्या प्लॅन झाल्यानंतर ही घटना घडल्यानंतर मग त्यांना शेवटी वरद हस्ताची गरज पडली असावी आणि मग त्याच्यानंतर त्यांनी वरद हस्त कोणाला तरी वरिष्ठांना फोन केले असावेत, कारण त्याच्यातून मग मार्ग कसा काढायचा हा जो केलेला प्लॅन आहे, मग हा प्लॅन त्याच्यातून मार्ग चांगला कसा निघेल याच्या संदर्भात मात्र त्यांनी कोणाला तरी फोन केले असावेत आणि म्हणून त्यांचे CDR सगळे तपासले पाहिजेत. आज घटना घडून जवळपास 6 महिने झाले, 13-8 हा संपूर्ण प्रकार आहे, पण तुम्हाला 5-6 महिन्यात जाणवलं का त्यांनी कोणाला फोन केले असतील किंवा यांच्या पाठीमागे कोणाची ताकद आहे? हे संपूर्ण प्रकरण घडत असताना मोठी घटना घडली गंभीर आणि या संपूर्ण लोकांवरती अजूनपर्यंत FIR दाखल नाही, कोण असू शकते नेमकी, ताकद कोणाची यांच्या पाठीमागे? आता यांच्या वरिष्ठ आता संशयानुसार हा मला सांगा CDR जर तपासले नेमकी तर आपल्याला तो कोण आदमी आहे लक्षात येईल, कारण आपण एखाद्याचं नाव घेणं एकदम, कारण आपला जो पुरावा नाही, बरोबर आहे की नाही, आपण संशयानेच बोलू शकतो हे, कोणावर संशय तुमचा नेमकी? पण त्यांच्याच समाजातले काही लोकांनी मला वाटतं त्या एपीआयला दमदाटी करून गुन्हा दाखल करून घेऊ नका असं मला वाटतं सांगितलं असावं, असं माझं तरी खात्रीशीर बोलणं आहे. सौरभची आई आहे, काय सांगाल आई, आज वाईट परिणाम आहे, कारण घटना दुर्दैवी आहे, काय घडलं होतं नेमकी आणि कसं घडलं होतं? कारण तुम्ही स्पष्टपणे म्हटलात की ते लोक आले होते आणि आमच्या मुलाला घेऊन गेले. आणि ते मग गोरख आगाव आला घरी आणि 8 वाजता आणि सौरभला घेऊन गेला आणि जाऊ नको म्हणलं तरी तो गेला आणि ते गोरख म्हणला आम्ही आता परत येतो गावाकडून. गावाकडून येतो म्हणला, जे गेला तर परत आलाच नाही. काय घडलं काय? मग परत आला नाही ना, तो आला नाही तेव्हा तर मग त्याने 6:14 मला कॉल केला आणि मी बोलते हिकून, पण मला काही उत्तर भेटत नव्हतं, म्हणजे गर्दा होता, कलमा होता, त्याच्यामुळे मला काहीच कळालं ना, ते समजानच गेलं काय बोलतोय म्हणून. मग मी तरी म्हणे कमना असं कलमा कशाचा एवढा, तो सांगा आम्हाला काय नेमकं तर, पण त्याच्यातून मग ते फोन परत नाही, बोलणंच झालं नाही सर आमचं. काय झालं नेमकी? कारण आपण बघू 13 तारीख होती, ती 13 तारखेला नेमकी काय घडलं होतं आणि कशामुळे तुमच्या मुलाला ते न्यायला आले, किती लोक होते, कशावर ते आले होते आणि नंतर तुम्हाला कधी फोन आला, फोन मध्ये नेमकी काय संभाषण झालं? कारण शेवटचा फोन म्हणताय तुम्ही. फोन मध्ये काय संभाषण म्हणजे त्याचा कलमा होता ना, खूप कलमा असल्यामुळे मला काही समजलं नाही. आणि इथं ते गोरख आलेला होता आणि इथून तिकडे गेले आणि तिथं 2-3 मित्र जमले. गोरख कोण? गोरख आगाव. हा, फोन मध्ये काय तुम्हाला फोन मध्ये ज्यावेळेस आरडा ऐकू आला, नेमकी मुलगा काय म्हणत होता तुमचा? आमचा मुलगा म्हणजे ते नुसता बोलत होता, फोन लावला ना आई म्हणला की गर्दा होता, त्याच्यामुळे मला काही नाही ना समजलं पुढचं. मग मी फोन लावित राहिले, पण ते काहीच मला म्हणजे फोन तर वाजतो तिकडे बेल जाते, पण तो काय बोलतो ते काहीच कळाना मला.
काय आता आई म्हणून तुमची काय मागणी लेकासाठी? माझी मागणी एकच आहे की आता जसं हे पोरग आता 4 वर्षाचं आहे आपलं, त्याला जसं उन्हात टाकलंय तसं त्यांचे लेकरं उन्हात टाका. हीच मागणी आम्हाला बी मुख्यमंत्री साहेबांना. काय आज 6 महिने झाले घटनेला, नेमकं मला दुसरा एक प्रश्न विचारायचा, ज्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनला संपूर्ण लोक गेला होता कुटुंबीय, त्यांचं तुमचं वागणूक कशी मिळाली तुम्हाला, ते काय म्हटले नेमकी गुन्ह्यासंदर्भात? आम्हाला नव्हतं नेलं. तुम्ही माझे नव- पुतणे हे गेलेले होते, आम्ही नव्हतो, बाहेरला नव्हतं नेलं कोणालाच. बरं, दुसरा एक प्रश्न आहे माझा शेवटचा तुम्हाला, ज्यावेळेस 13 तारखेला लोक आले, नेमकी यांची ह्या अगोदर कधी घरी ते येत होते का, काही बोलणं होत होतं त्यांचं, नेमकी काय मैत्री कशी जुळली त्यांची? घरी सर ते घरी येतच नव्हते मित्र, कुठलाही मित्र माझ्या घरी नाही. मग ह्यांचे बाहेरच असायचं आणि ते गोरखवरच माझा जास्त संशय. त्याने जे घरून नेलं तसं परत आणायला पाहिजे ना, आणि बुडलं तर मग ह्याने सगळ्यांनीच बुडायला पाहिजे, सगळ्यांनीच पवायला पाहिजे. पण ह्याने कुणी नाही, हा एकटा जे पावला तेव्हा आम्हाला फोन करून तरी सांगायचं, कमीत कमी फोन तर घरचे येतात, फोन तर चालूच आहे. मग ह्याच्यावर नुसतं आम्हाला एखादा तरी उत्तर द्यायचं त्याने की असं नाही असं झालंय बाबा म्हणून, पण हे उत्तर मला भेटलंच नाही कुठलंच. तुमचा मुलगा याच्या अगोदर कधी पवायला जात होता का, त्याला नाही. पावता येत होतं का? नाही कधीच पवायला जात नव्हतं. त्याला पावता येत होतं मुलाला? नव्हतं येत पवायला येत नव्हतं. माझ्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत. काय सांगाल ते, खूप दुर्दैवी घटना घडलेली आहे. तुमची मागणी काय आहे आता, काय शासनाकडे मागणी काय असणार? लाडकी बहीण योजना म्हणून सरकारने पुढे आणली, मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी असणार तुमची? आम्हाला न्याय दिला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी. आज दुर्दैवी घटना घडलेली आहे. परिस्थिती सध्याची घरची काय आहे, कसं वातावरण आहे, काय आहे नेमकं? परिस्थिती तर एवढी बिकट झालेली आहे. माझ्या मुलाला वडील नाही राहिले, आई वडिलांना मुलगा नाही राहिला, 2 नंदा आहेत माझ्या, त्यांना भाऊ नाही राहिला, माझं तर कुंकूस पुसलं गेलं. तेव्हा मी तर काय बोलणार. होऊ शकतोय, भावना अनावर होतात. मात्र माझ्यासोबत मी पुन्हा वडिलाकडे येणार आहे. सर, मला काय सांगाल, आज संपूर्ण प्रकार घडलेला आहे. आता राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुमची मागणी काय असणार आहे, आणि या संदर्भात तुम्ही आणखी कोणाला जाऊन भेटणार आहेत का? लोकप्रतिनिधी देखील तुम्ही भेट घेतली होती. हो, मी आमच्या आमदारांना धस साहेबांना त्यांचे तर मी आभार मानतो. त्यांना मी निवेदन दिलं, त्यामुळं तरी थोडंसं पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांनी कॉल केला. त्याच्यामुळे मला वाटतं माझे 6 तारखेला म्हणजे 6 जानेवारीला माझा त्यांनी जॉब घेतला. त्याच्यानंतर 19 जानेवारीला त्याच्या पत्नीचा आणि आईचा जॉब घेतला. म्हणजे थोडीशी हालचाल होण्याला सुरुवात झाली असं मला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे वरिष्ठांना जेव्हा फोन केला किंवा त्या कुठल्याही एखाद्या व्यक्तीनी जर समाजामध्ये मांडलं तरच ते बाजारात विकायला लागलं असं मला म्हणावं लागेल. म्हणजेच समाजाच्या बाहेर फिरलं पाहिजे, त्यांनी उपोषण केलं पाहिजे, म्हणजे त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. हे मला जरा संयुक्तिक वाटत नाही. पोलीस लोकांनी कमीत कमी गरिबांना सुद्धा न्याय द्यावा अशी माझी अपेक्षा आहे. नक्कीच हे संपूर्ण भोंडवे कुटुंबीय आहे. 13/8/2024 रोजी यांच्या मुलाला इथूनच ज्या मी ठिकाणी बसलो या घरामधनं, जे की जायभाई नावाचा व्यक्ती आहे आणि आगाव नावाचा व्यक्ती आहे, यांनी आले आणि मुलाला घेऊन गेले. त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की आमच्या मुलाला पावता येत नव्हतं. हे लोक आरोपी म्हणता येणार नाही आपल्या अद्यापर्यंत त्यांना, कारण त्यांच्यावरती एफ.आय.आर दाखल नाही. मात्र विशेष बाब म्हणजे कुठल्याही आरोपीला जात नसते, धर्म नसतो किंवा काही त्यांना भेद नसतो. मात्र हे संपूर्ण आरोपी आहेत एका समाजाच्या पाठीमागे लपण्याचं काम करतात असा त्यांचा आरोप आहे. त्याचबरोबर त्यांना वाचवण्यासाठी काही त्यांच्या समाजाचे लोक सहकार्य करत असल्याचा आरोप देखील या कुटुंबियांनी, भोंडवे कुटुंबियांनी केलाय. त्यांचं असंही स्पष्ट म्हणणं आहे, आम्ही देखील त्यांच्या समाजामध्ये मोडतो किंवा त्यांच्या वर्गामध्ये मोडतो. मात्र माझं स्पष्टपणे म्हणणं आहे, आरोपीला कुठल्याही पद्धतीची जात नसतो, धर्म नसतोय. मात्र यांनी कृत्य केलं हे चुकीचं असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्याचबरोबर ज्या तलावामध्ये नेऊन आमच्या मुलाला बुडलं आणि त्याच लोकांवरती एफ.आय.आर दाखल केला पाहिजे, मात्र तो एफ.आय.आर दाखल होत नाही. प्रशासन आणि जे काही पोलीस अधिकारी आहे, जे की पाटोदा पोलीस स्टेशनचे केदार म्हणून त्यांच्यावर त्यांनी स्पष्टपणे आरोप केलाय. त्यांना कोणाचे फोन आले, कोणत्या नेत्याचे फोन केले आणि त्यांना कोणाचा आशीर्वाद आणि त्यांच्यावर कोणी दबाव टाकला, त्यांचे देखील CDR चेक केले पाहिजेत आणि ते देखील समोर आले पाहिजे. त्याचबरोबर ज्या हॉटेलमध्ये प्रकार घडला, ज्या हॉटेलमध्ये संपूर्ण प्रकरण घडलं, त्या हॉटेलची देखील चौकशी केली पाहिजे. आणि त्यांच्या आईला एक शेवटचा फोन आला त्यांच्या मुलाचा, त्यावेळेस त्यांच्या मुलासोबत त्यांचं बोलणं झालं नाही, गर्दा होता, हा शेवटचा फोन असल्याचं त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी म्हटलेलं आहे. मात्र या संपूर्ण घटनेची दखल घेऊन चौकशी झाली पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशीच मागणी भोंडवे कुटुंबियाची आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच न्याय मिळतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर असे अनेक प्रकरणं आहेत खुनाची, जे की आता या ठिकाणी उघड होताना पाहायला मिळतात. नक्कीच भोंडवे कुटुंबांना सरकार न्याय देईल का आणि इथलं प्रशासन त्यांची दखल घेईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुंबई तकसाठी योगेश काशीद, बीड.